नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या VK रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। गेले 8 दिवस व्हिडिओ मी अपलोड केले नाही काही कारणास्तव, परंतु आज हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे। तर आज मी बनवणार आहे सांबार वडी, कारण दुकानापाशी खूप भाजीपाला विकायसाठी आला होता। तर भाजीपाला घरी होता त्यामुळे मी काही भाजीपाला नाही घेतला, परंतु 10 रुपयाचा अर्धा किलो सांबार मिळाला मला। तर म्हणून मग सांबार होता घरी, तरी पण मग कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी सांबार घेतला। तर छान खुडून घेतला, पानं अलग तोडले, फक्त पानं आणि देठं, कोवडे देठं अलग तोडले। तर कोवड्या देठापासून मी पेस्ट बनवून घेणार आहे भाजीमध्ये टाकायसाठी। म्हणजे तुम्ही पेस्ट बनवून ठेवली तर कोणत्याही भाजीमध्ये ते तुम्ही टाकू शकता। तर त्यामध्ये त्या कोवड्या देठामध्ये लसण, जिरं, अद्रक हे टाकून पेस्ट बनवून घेतली आणि सांबार धुवून छान पाणी निथळण्यासाठी अलग ठेवला होता। तर आणि आता सांबाराची बनवणार आहे मी, सांबार वडी बनवणार आहे। एक साईडने वरण भाताचा कुकर लावून घेतला आणि सांबार चिरून घेणार आहे। आता मी छान बारीक चाकूने कापून घ्यायचा, बारीक चिरायचा, कारण जेव्हा आपण वडी कापतो तेव्हा तो सांबार असा अडकला नाही पाहिजे कापताना, म्हणून सांबार छान बारीक चिरून घ्यायचा। आणि सांबार बारीक चिरून झाल्यानंतर आता याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करायचं आहे। तर त्याआधी आपण काय करायचं, एका कढईमध्ये पाणी गरम करायसाठी ठेवायचं, कारण सगळं साहित्य मिक्स करेपर्यंत पाण्याला उकळी येते म्हणून। मग आता सांबार चिरून घेतल्यानंतर मिक्सरमध्येच मी 5-6 मिरच्या आणि कढीपत्ता बारीक वाटून घेतला। त्यानंतर सांबारामध्ये 2 चम्मच छोट्या चम्मचने तांदळाचं पीठ आणि छोट्या वाटीने 2 वाटी बेसन, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ आणि जो मिरचीचा ठेचा बनवला आहे तो टाकून घेतला आणि थोडासा ओवा घेतला आहे, तो हाताने छान चोळून घेतला, तो पण टाकला आणि आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं। तर बेसन कमी पडलं तर पुन्हा त्यामध्ये टाकायचं, कारण गोळा छान झाला पाहिजे। तर सांबार थोडा ओलाच होता त्यामुळे काही पाणी टाकावं लागलं नाही आणि मला बेसन कमी पडलं म्हणून मग पुन्हा मी 1 वाटी बेसन टाकलं यामध्ये, कारण गोळा छान झाला पाहिजे, असा त्याचे लांब गोळे तयार झाले पाहिजे। तर अशा प्रकारे बेसन, तांदळाचं पीठ आणि तिखट, मीठ, हळद हे टाकून सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याचा छान गोळा तयार केला आणि आता हाताला तेल लावून त्याचे लांब लांब गोळे तयार करून घ्यायचे, की जेणेकरून ते आपल्याला चाळणीमध्ये ठेवता येईल। असे तुम्ही बारीक पण, म्हणजे छोटे छोटे पुरीसारखे पण ठेवू शकता, परंतु लांबच गोळे करायचे, कारण छान मग वड्या पाडता येतात त्यासाठी। तर याचे मी आता 3 गोळे बनवून घेतले, सारख्याच साईजचे 3 गोळे बनवून घेतले। आणि आता एक साईडने माझं कुकर झालं होतं, तर आता दाल फ्राय करणार आहे आणि एकीकडे कोथिंबीर वडी आणि पोळ्या करणार आहे मग मी। तर अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आणि गोळे बनवेपर्यंत आता पाण्याला पण उकळी आली असेल आपल्या। तर पाण्याला उकळी आल्यानंतर मग चाळणी घ्यायची, चाळणीला थोडं तेल लावायचं। तेल लावल्यानंतर ती चाळणी उकळी आलेल्या पाण्याला उकळी आली ज्या कढईमध्ये, त्या कढईवर ती चाळणी ठेवून द्यायची आणि त्यानंतर मग त्या चाळणीमध्ये ते गोळे ठेवायचे व त्यावर एक ताट झाकून द्यायचं। 10 मिनटं होईपर्यंत छान ते गोळे, कोथिंबीर वडीचे गोळे शिजू द्यायचे। चाकूने किंवा चम्मचने ते बघायचं शिजलं की नाही तर, आणि पुन्हा एक साईडने ते मग पलटवून घ्यायचे। अशा प्रकारे दोन्ही साईडने कोथिंबीर वडी पलटवून घ्यायची आणि पलटवल्यानंतर आता शिजतच आली होती वडी माझी। तर आता एक साईडने पुन्हा पलटवून घेणार आहे मी आणि पुन्हा 1-2 मिनटं ठेवलं की झाली मग। आणि त्यानंतर मग त्याचे बारीक म्हणजे छोट्या छोट्या त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि वड्या पाडल्यानंतर मग त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या। तर तुम्ही शेलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा किंवा
तडका पण देऊन तुम्ही खाऊ शकता, म्हणजे फक्त जिरा मोहरीची तडका द्यायचा कढईमध्ये तेल टाकून थोडं आणि त्या फ्राय करून घ्यायच्या, अशा पण खाऊ शकता. खूप छान होतात या वड्या, तुम्ही नक्की करून पहा. तर अशा प्रकारे काही तुटल्या माझ्या, जे थोडं बेसन कमीच झालं होतं त्यामुळे, परंतु एक म्हणजे 2-3च तुटल्या फक्त, पण बाकीच्या चांगल्या निघाल्या मग. तर अशा प्रकारे मी कोथिंबीर वडी बनवते. जे वडी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. कोणी मैद्याची बनवतात, म्हणजे पूड करून मैद्याचं, कोणी अशी बनवतात. तर कोणी म्हणजे प्रत्येक जणाची पद्धत वेगवेगळी आहे. तर मी अशा पद्धतीने बनवली आहे आणि मैद्याची पण बनवता येते. तर सांगा कशी झाली ते नक्की आणि ट्राय करून पहा. आणि आता माझा सगळा स्वयंपाक होतच आला होता, तर मी एक साईडने आता वड्या तळून घेतल्या आणि त्यानंतर मग वरणाला तडका दिला आणि पोळ्या टाकून घेतल्या. आणि आता सगळ्यांचे जेवण व्हायचे होते, कारण यांना सुट्टी होती बुधवार असल्यामुळे. तर हे घरी होते म्हणूनच मी बनवली होती, कारण संध्याकाळी मग काही वेळ मिळत नाही त्यामुळे. तर अशा प्रकारे आजचा माझा स्वयंपाक झाला. आणि सांगा नक्की कमेंटमध्ये कशी झाली कोथिंबीर वडी. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि माझे 8 दिवस झाले व्हिडिओ येऊन नव्हते राहतले, कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे काही व्हिडिओ अपलोडच नव्हते होत, म्हणून मग मी काही व्हिडिओ टाकलेच नव्हते.